मामा, मामी, जीजी, फौजी, अहो काय झालं? सगळ्यांना बाहेर येऊ द्या. काय झालं? जीजे, अगं मला प्रमोशन मिळालं. अगं बढती मिळाली, बढती. मी आता लान्स नाईक झालोय. होय? अरे काय सांगतेस पोरा? माझा पांडुरंगच पावला म्हणायचा. ती लई झाक झालं बघ. वाह 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 फौजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं तुम्हाला कधी कळलं हे? आताच फोन आला होता. हा. आव पण अजून तुम्हाला वर्ष बी नाही झालं जाऊन. अंतवरच असं लगेच मिळतंय वे प्रमोशन? अगं शेवटी ना आता कुणाच आहे? माझाच की. आजा तुला सांगू का पोरा, हे बघ मनापासून कष्ट केलं की नाही की शेवटी फळ मिळतच असतं. मग काय जर झाले तरी बी. अगं माझं कष्ट तर आहेतच ग, पण तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पण आहे. अरे पोरा ते तर आहेतच की. जीजे, देवापुढे गोड ठेव. माझी देव तूच आहेस जीजे. मला साखर आहे, मला गोड चालत नाही. अगं जीजे, जीजे अगं अगं असं किती दिवस बोलायचं टाळणार आहेस? असं का करताय तुम्ही? अशाना तुम्हाला बी त्रास करून घेताय आणि आम्हाला तर त्रास होतोयच की. त्रास होतोय ना तर मग ऐकायचं त्यांचं. ती कुठं करताय तवा? आणि तसं बी जाणार तर हायच ना तुम्ही. नाही म्हणजे सगळं तुमच्या मनासारखं होतंय मग चांगलंच आहे की. आमचं काय तवा. मामी असं काय बोलताय? असू दे, चांगलं होतंय तर होऊ दे बाई. अहो मामी, पेढा तरी घ्या. आजा, अभिनंदन. भाऊजी अभिनंदन. फौजी अभिनंदन अभिनंदन, एकदम त्रिवार अभिनंदन. सॉरी, तुम्ही करा तुमचा आनंद. आम्ही जरा बँकेत महत्वाची काम तिकडे जाऊन येतो. पुन्हा एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. चला कॅलेंडर. फौजी कॉंग्रॅच्युलेशन. ऑल द बेस्ट. चला. शितले, मला बढती मिळाली ते घरच्यांना आवडलं नाही का ग? अहो नाही, असं काय बोलताय तुम्ही? सगळे किती खुश होते. आणि जीजीना तर तुम्ही बघितलंच ना. वय, जीजी लय दिवसांनी बोलली, पण ती. काळजी करू नका, ते लवकरच आपल्याला समजून घेताल का नाही बघाच तुम्ही. असं वाटतंय तुला? 100% वाटते. तसंच व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे नाही, तसंच होणार आहे की.
पण आता माझं तर अवघडच आहे बघा. म्हणजे म्हणजे आता तुम्ही एवढं मोठं माणूस झालाय, आता आमचं अभिनंदन घ्याल का नाही काय माहित. मिसेस फौजी, तुमच्याशिवाय सेलिब्रेशन कसं होईल? अभिनंदन फौजी अजिंक्य शिंदे. फौजी नाही, लान्स नाईक अजिंक्य शिंदे. हा, अभिनंदन लान्स नाईक अजिंक्य शिंदे. आणि मिसेस लान्स नाईक, तुमचं पण अभिनंदन बरं का. आता काय मजा बाबा तुमची, हळूहळू तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत की. होय, शिकले म्हणजे आपलं गणित सुटलं म्हणायचं की. म्हणजे अगं आता मला बढती मिळणार म्हणजे पेमेंट स्केल वाढणार. मग अगं म्हणजे आता पगार वाढ होणार म्हणजे पैशाचा प्रॉब्लेम सुटलाच की. म्हणजे आपण आता दोन्ही लोनचे हप्ते भरू शकतो. होय की. अरे वा, बघा नुसतं मनात जरी आणलं का नाही तरी गोष्टी आपोआप घडू लागतात. होय, फक्त आता आपलं म्हणणं घरच्यांना पटवून दिलं ना मग झालं बघ. बघाच तुम्ही, लवकरच पटेल बघा सगळ्यांना. बघा की, एवढ्या पहाटेची 6 वाजताच कशाला स्वयंपाकाला लागली. हाय का पुष्पे, आता मला काय ठाऊ ग. काय ग, एवढं सकाळ सकाळ कोणाचा डबा भरायला लागलीस? आमचाच. ते आम्ही पुण्याला चाललोय. पुण्याला? घ्या, आता तर विचारायची बी पद्धत राहिली नाही. पुण्याला चालल्यात फिरायला. आमची इथं शेजारी जायचं म्हणलं तरी बी न सांगता जायची हिंमत झाली नाही कवा. पुष्पे, अगं त्यांना नसल सांगायचं. जाऊ दे ना, कुठं जातात तिकडं. अहो, आर्मी हॉस्पिटल मध्ये चाललोय. आज यांची फिटनेस टेस्ट आहे. फिटनेस टेस्ट? होय, आज कळल हात बरा झालाय का नाही ते. म्हणजे आज समजल हात पूर्ण बरा झाला आहे का नाही ते. आणि जर पूर्ण बरा झाला असेल तरच ते आर्मीत जाऊ शकतात, नाहीतर मग इथंच राहायला लागल. असंच ना? म्हणजे आता तेच बघू. डॉक्टर काय रिपोर्ट देतात त्यावर आहे सगळं. म्हणजे आज पण उशीर होणार? नाही नाही, आज उशीर नाही व्हायचा. लवकर परत यायचं म्हणूनच लवकर निघालोय. आणि जरी उशीर होणार असेल तरी एखादा फोन करून कळवा. होय, तिकडनंच फोन करतो आम्ही. कर कर, बाकी इथलं कामाचं मी बघते. नाही नाही नको, सगळा स्वयंपाक करून ठेवलाय.
आणि संध्याकाळच्या आत तर आम्ही येऊच परत. बघा काय तर कळून देतात का काय चाललंय काय नाही. आता पुण्याला निघाल्यात म्हणल्यावर सांगायला नको. वय ग पुष्पे, शीतल पण जरा आतीच करायला लागली बघ. तुम्हाला आत्ता कळलं बाई. मी एवढं नरड फोडून फोडून सांगत होती पण नाही, तुम्हाला तिचंच कौतुक. पण काय पण म्हण बर का जिजे, या शितलीमुळेच अजिंक्य असं वागायला लागलीत बघ. अगं यापूर्वी कधी आपल्यापासून त्यांनी काय तर दडवून ठेवलं होतं का ग? आता पण बघा, असंच काहीतरी महत्वाचं सगळ्यांपासून दडवून ठेवतील आणि एकदाच बॉम्ब टाकतील. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. जय 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 संचारते अशी जय जय नसात. महाराज, तुमच्या या मावळ्यासाठी आजचा दिवस लई महत्वाचा आहे. तिकडे बॉर्डरवर लई तणाव आहे. मला जायलाच पाहिजे, पण त्यासाठी मी फिट असलो पाहिजे. किती बी कष्ट घ्यायची तयारी आहे माझी, फक्त फिट झालो पाहिजे. महाराज, काय बी करून आजच्या फिटनेस टेस्ट मध्ये मला क्लिअरन्स मिळू दे म्हणजे झालं. फौजी, नाही म्हणजे आमच्या मनात एक डाऊट होता. तुम्ही आता पुण्याला निघालाय, नक्की डॉक्टर काय करणार आहेत? काय नाही, सगळे टेस्ट करणार, हाताचे मुवमेंट्स करणार आणि मग ठरवणार मी फिट आहे का नाही ते. आमच्या बेस्ट विशेष तुमच्या बरोबर आहेत बर का. आता शीतलचं गुडलं का असलं तरी बी थँक्यू. मामा, अक्षवंत फोन कर. वय अजिंक्य, कसं चाललंय तुम्ही? एसटी ना. हो फौजी, एसटी ना. गाडी काय सोय करू का? नाही नाही नको, आम्ही जाऊन येतो. बर राहू द्या. बरं, जे काय आहे ते आजच कळणार आहे ना? काय कळलं? म्हणजे तुम्ही फिट आहे का नाही, आर्मीत परत जाऊ शकाल का नाही ते आजच कळेल, राईट? होय. ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घ्या. निघायचं? येतो आम्ही. चला.
हे जाणार आहेत ही मला काय बोलले नाहीत. तुम्हाला काय बोलले होते का? आपल्या घरात कुठं जातोय काय करतोय ही सांगायची पद्धत राहिली का? जाऊ दे, आवरा तुमचं तुम्ही. आता तू उगाच तिला काय बोलू नकोस. तुझं तू आवरून जा. मी पण जरा देवळात जाऊन येते. यावरून तुम्ही. भैया मी पेपर घेऊन आलो. जयश्री, आमच्या डोक्यात एक डाऊट आहे. आता काय? नाही म्हणजे कशावरून ही दोघं हॉस्पिटललाच गेले असतील. म्हणजे काय? आता आणि कुठं जाणार आहे दुसरीकडं? अहो जरा तरी विचार करा जयश्री. आता ह्यांच्या घराची कामं चालू आहे, त्यामुळे ह्यांना बाहेर पडावं लागते. हा, आणि हॉस्पिटलच्या निमित्ताने बाहेर गेलं तर कोण काय बोलणार पण नाही. तुम्ही म्हणताय तसं खरंच असू शकतं. म्हणजे काल पण आता घरातले चिडलेलेच होते यांना यायला रात्री उशीर झाला म्हणून. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हॉस्पिटल शिवाय दुसरं काही कारण चांगलं असूच शकत नाही. पण मग हे दोघं हॉस्पिटलला नाही गेले तर दुसरीकडे कुठं गेले ती तर आपल्याला कळायला पाहिजे की. जयश्री, हा भैया नेहमी 4 पावलं पुढची चाल खेळत असतो. डोंट वरी. म्हणजे आम्ही ऑलरेडी गोट्याला त्यांचा पाठलाग करायला सांगितले. होय, हे बरं झालं. अहो पण गोट्या त्यांचा पाठलाग करतोय हे त्यांना कळालं तर? जयश्री, हा भैया काय तुम्हाला इतका साधा वाटला का? तुम्ही काय हाय ते मला चांगलंच माहितीये. पण मी काय म्हणते, तुम्ही म्हणताय ते जर खोटं असेल तर म्हणजे अजिंक्य आणि शीतली दोघं हॉस्पिटलमध्येच गेले असतील आणि अजिंक्य एकदम फिट आहे हे कळालं तर? मग काय करायचं? करेक्ट क्वेश्चन विचारला तुम्ही. कारण घरातल्यांचा राग बी आता आधीसारखा राहिला नाही त्यांच्यावरचा. आता कालच बघितलं ना, प्रमोशनची बातमी कळल्यावर लगेच जीजी त्यांच्याशी बोललेच की. तेच तर. हे बघा, आता तुमच्या घरात आबोला टिकणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं. आणि आता जो तुम्ही क्वेश्चन विचारलाय ना, याचा आन्सर पण आम्हाला माहिती. काय माहिती? ह्या असल्या कॉन्फिडन्सच्या नादात सगळा पचका करून ठेवता तुम्ही. जयश्री, मला एक सांगा, घोडा कसा चालतो? काय? डोंट टेल मी. तुकडुक तुकडुक तुकडुक. आहा, गंमत सुचते का तुम्हाला? गंमत तर आता इथनं पुढे येणार आहे. मला सांगा ना, घोडा कसा चालतो? चेस मध्ये घोडा कसा चालतो? अडीच गरम. देर यू आर. पण वाकडा. आता पुढची चाल पण मी वाकडेच खेळणार आहे. कोणाला काहीच पत्ता लागणार नाही. म्हणजे असं काय करणार आहे नेमकं तुम्ही? काय म्हणजे नेमकं काय करणार आम्ही ही वेळ आल्यावर कळलंच. शीतले, मी जातो आतमध्ये, टेस्ट करतो, डॉक्टर काय म्हणतात ते बघतो. मी बी येते की. हा, मी तर ते 2 जण बरोबर नाही दिसत. फाईल मी हा येतं. देवा, ह्यांना बरं कर. परत बॉर्डरवर जाता यावं असं एकदम ठणठणीत बरं कर.